आपण ज्यावेळेला मुलांना म्हणतो तुम्हाला केक खायचा आहे, की मुलांना बेकरीतल्या क्रीमवाल्या केकची आठवण येते. तर त्यामुळे तुम्ही मुलांना असे सांगा की हा केक आजी आजोबा पणजी पणजोबांच्या काळातला आहे. त्यामुळे मुलांनासुद्धा या केकची माहिती होईल आणि मुलेसुद्धा हा केक आवडीने खातील. तर मग तुम्ही हा असा केक नक्की बनवा आणि मुलांना आपल्या पारंपरिक पदार्थाची चव द्या. नमस्कार, तुम्हा सर्वांचे सुगरण अलिबागची या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे पारंपरिक हेल्थी केक. पारंपरिक असा हेल्थी केक बनवण्यासाठी आपल्याला इथे 2 वाटी रवा घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला गूळ मोजून घ्यायचा आहे. इथे आपल्याला गुळाचे प्रमाण 1.5 वाटी असे घ्यायचे आहे. हा पारंपरिक केक आपण गुळामध्ये बनवणार आहोत. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा. आणि असा हा पारंपरिक केक गुळामध्ये हेल्थी होणार आहे. त्यामुळे असा केक तुम्ही नक्की बनवा. असा हा कापून घेतलेला गूळ आपल्याला वाटीचे प्रमाण घेताना असा वाटीमध्ये दाबूनच भरायचा आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला हे गूळ घ्यायचं आहे. आपल्याला पारंपरिक केक बनवायचा आहे त्यामुळे यामध्ये ओला नारळ तर येणारच. मग हा ओला नारळ तुम्ही खोवून घ्या किंवा हा मिक्सरला तुकडे करून याचे वाटून घ्या. आणि गूळ आणि रवा जसा आपण मोजून घेतला आहे त्याप्रमाणे तुम्ही या वाटीच्या प्रमाणानुसार 1 वाटी असे हे खोबरं आपल्याला घ्यायचे आहे. इथे मी ओला खोबरा असा कापून घेतला आहे. तुम्ही इथे खोवून घेतलात तरी चालणार आहे. हे आता ओलं खोबरं आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदसुद्धा घालायची आहे. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. अशा प्रकारे इथे मी हे खोबरं मिक्सरला बारीक करून घेतले आहे. हा जो केक आपण बनवणार आहोत तो असा पारंपरिक आहे. त्यामुळे यामध्ये आपल्याला कोणताही फूड कलर घ्यायचे नाही. पिवळा कलर येण्यासाठी आपण इथे हळद घेतली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये आपण बिलकुल पाण्याचाही वापर नाही करणार, दुधाचाही वापर नाही करणार आहोत. तर मग हे आता लिक्विड बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये काय करायला लागणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता. आपण इथे या काकडीचा उपयोग करणार आहोत. काकडी किसून घ्यायच्या अगोदर नेहमी चाकून घेत जा, कारण काही काकड्या या कडू असतात. त्यामुळे काकडी ही किसायच्या अगोदर नेहमी चाकून घेत जा. हे जे काकडीचं पाठचं देठ आपण ज्यावेळेला कापून घेतो तेव्हा हे देठ असं चाकून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला समजून येतं की ही काकडी गोड आहे की कडू आहे. या काकडीवरची आपल्याला साल काढूनच ही काकडी किसून घ्यायची आहे. या सर्व काकड्यांचे मी साल काढून ही काकडी आता किसून घेणार आहे. अशा प्रकारे इथे मी काकडी किसून घेतली आहे. इथे तुम्ही पाहू शकता ही काकडी जास्तही जून नसल्यामुळे यामध्ये अशा बिया नाही आहेत. जर तुम्ही जून काकडी घेतलीत तर त्यामधील ज्या बिया असतील त्या तुम्हाला काढून टाकायच्या आहेत. काकडी किसून झाली का काकडीला इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा पाणी सुटतो. या काकडीच्या पाण्यातच आणि या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे. आता हा केक बनवताना आपल्याला आणखी कोणते साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी ही रेसिपी तयार करताना सांगणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण पहा. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. रवा घेताना हा जाडाच असा रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता काय करायचंय, गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला हा रवा 10 मिनिटे भाजून घ्यायचा आहे. एकीकडे रवा भाजेपर्यंत आपल्याला इथे काकडी आणि गुळा गॅसवर वितळून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला इथे काकडीच्या किसाचे वाटीचे प्रमाण दाखवते. अशा प्रकारे आपल्याला 3 वाट्या इतके हे काकडीचं किस घ्यायचं आहे. हे काकडीचं जे सुटलेलं ताटामध्ये पाणी असतं ते सुद्धा यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे हा गूळ. गूळ हा तुम्ही चिरूनच घ्या, म्हणजे कसं हे पटकन या काकडीमध्ये मेल्ट होईल. काकडीचा किस आणि गूळ असा हा एकत्र करून घेऊयात. गॅसची फ्लेम मीडियम करून आता हे गूळ आपल्याला वितळवून घ्यायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता काकडी आणि गूळ मिक्स करताना इतकेच पाणी हे गॅसवर न ठेवता सुटले आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे गूळ आपण याच काकडीच्या पाण्यात मेल्ट करून घेणार आहोत. आता एकीकडे आपण हा रवा भाजून घेऊया.
इथे तुम्ही पाहू शकता हा रवा असा आपला भाजून झाला आहे। रवा हा भाजताना जास्तही असा तांबूस रंगाचा करायचा नाहीये, अगदी नॉर्मल पिवळा रंग येईपर्यंत याला आपण 10 मिनिटे असा भाजून घेणार। 5 मिनिटे मीडियम आणि नंतर 5 मिनिटे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करूनच हा रवा भाजायचा आहे। आता इथे तुम्ही पाहू शकणार आहात जो आपण ओलं खोबरं हे वाटून घेतलं होतं ते ओलं खोबरं आपल्याला 1 वाटी असे हे घ्यायचं आहे। खोबरं वाटताना आपल्याला यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे। हे बघा 1 वाटी असे हे आपलं इथे खोबरं झालं आहे। गूळ वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला हे खोबरं घालून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा, कारण जास्त जर हे आपण गॅसवर ठेवलं तर यातील हे काकडीचं पाणी पूर्ण आटून जाईल। त्याच्यामुळे आपण अगदी गूळ वितळलं की लगेच गॅस बंद करायचे आणि हे खोबरं घालून घ्यायचं आहे। बेकरीतला केक म्हटला की त्याला कोणता तरी इसेन्स आपण वापरतो, छान अगदी असा वास येण्यासाठी आपण त्यामध्ये इसेन्स वापरतो। मग आता आपला हा पारंपरिक केक असल्यामुळे इथे आपण वापरणार आहोत पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर। यामुळे काय होणार आहे, या केकला असा छान वेलची आणि जायफळचा वास येणार आहे। रवा हा अर्धा टक्के थंड झाल्यानंतरच हे जे काकडी गोळाचं पाणी आहे ते आपल्याला या रव्यामध्ये ओतायचे आहे। आता हे जे मिश्रण आहे ते आपण या रव्यामध्ये घालून घेऊयात। लक्षात ठेवायचं आहे रवा हा अर्धा टक्के थंड झाल्याशिवाय हे मिश्रण आपल्याला यामध्ये ओतायचं नाही आहे। गॅस चालू करायच्या अगोदरच हे यामध्ये असे मिक्स करायचे आणि नंतरच गॅस चालू करायचा आहे। गॅस आता चालू करून घेऊयात। अगदी स्लो गॅसवरच हे आता आपल्याला पुन्हा असे यामध्ये ढवळून घ्यायचे आहे। असे हे मिश्रण सगळं एकत्र केलं की त्यामध्ये आणखी हेल्दी होण्यासाठी आपल्याला यामध्ये काजू आणि बदामचे काप टाकायचे आहेत। काजू आणि बदामचे काप हे ऑप्शन आहेत, पण कसं आहे काजू बदाम हे सुद्धा हेल्दीच आहेत, त्यामुळे यामध्ये आपण हे काजू बदाम सुद्धा घालणार आहोत। स्लो गॅसवर आता यांना अगदी 2 मिनिटच आपल्याला वाफ आणून द्यायची आहे। लक्षात ठेवायचे आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। A few minutes later. 2 मिनिटे वाफ येऊन झाल्यानंतर झाकण काढून आपल्याला इथे पाहायचं आहे। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता 2 मिनिटे वाफ आल्यानंतर हे पुन्हा असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून पुन्हा हे आपल्याला असे हे मिक्स करून घ्यायचे आहे। आता याची पुढची प्रोसिजर तुम्ही पहा। आता आपल्याला केकचा शेप द्यायचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे असं जाडबुडाचं पातेलं घ्या आणि त्या पातेल्यामध्ये तुम्ही असं भरपूर साजूक तूप लावून घ्या। साजूक तुपाऐवजी तुम्ही इथे तेल लावलं तरी चालेल, पण तुम्ही तेलाऐवजी हा हेल्दी केक असल्यामुळे शक्यतो इथे तुम्ही साजूक तुपच वापरा। आता हे सर्व मिश्रण गरम गरम असतानाच पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहे। आता हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला या टोपामध्ये असे दाबून प्लेन करायचे आहे। तुम्ही इथे अशी वाटी घ्या किंवा असा चपट्या बुडाचा ग्लास घ्या आणि हे मिश्रण आपल्याला असे दाबून याला असा गोल शेप द्यायचा आहे। कुठेही असा हवेचा पोकळी निर्माण झाली नाही पाहिजे। आता काय करायचे आपल्याला याला आणखीन व्यवस्थित गोल शेप देण्यासाठी असा टीस्पून घ्या आणि असा साईडने याला दाबून घ्या, म्हणजे कसं हा अगदी असा व्यवस्थित लेवलमध्येच प्रेस होईल। इथे तुम्ही पाहू शकता असा हा टीस्पूनचा वापर करा। रेसिपी बनवताना मी तुम्हाला वाटीचे प्रमाण दिले आहे, पण तुम्हाला परफेक्ट जर वजनी प्रमाण हवे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। ज्यावेळेला मी ही व्हिडिओ टाकत असते त्यावेळेला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व प्रमाण, वजनी प्रमाण आणि वाटीचे प्रमाण देत असते। अशी ही प्रमाणबद्ध परफेक्ट रेसिपी तयार होण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करत जा। त्यामुळे तुम्हाला या चॅनलवरच्या ज्या व्हिडिओ आहेत त्याची रेसिपी बनवताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही। आता यापुढील दुसरी कोणती प्रोसिजर आहे ती तुम्ही पहा। ही जी आपली प्रोसिजर आहे ही आता फायनल प्रोसिजर आपण करणार आहोत। ही प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर आपला हा पारंपरिक असा हेल्दी केक तयार होणार आहे। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि गॅसवर असा तवा ठेवून या तव्यावर आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे। या पातेल्यावर असं गच्च झाकण बसेल हे झाकण असं ठेवायचं आहे आणि अगदी स्लो गॅसवर 30 मिनिटे हा गॅसवरच आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे।
A few minutes later. 30 मिनिटांनंतर झाकण आपल्याला हे असे काढून पाहायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा असा केक आपला छानपैकी बेक झाला आहे. गॅस आता बंद करून ठेवायचा आहे आणि या तव्यातच आपल्याला हा केक थंड होऊन द्यायचा आहे. झाकण असे वरती ठेवून द्यायचे आहे. आता हे पातेलं थंड झाल्याशिवाय आपल्याला यामधून हा केक काढायचा नाही आहे. त्यामुळे हे पातेलं असं तव्यातच ठेवून हा केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. A few minutes later. इथे तुम्ही पाहू शकता हे पातेलं असं पूर्णपणे थंड झालं आहे. असं हे पातेलं थंड झाल्यानंतर इथे पहा या ज्या केकच्या कडा आहेत त्या आपोआप अशा सुटल्या आहेत. तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, हा केक असा तर सुरुवातीला काय करायचं आहे, एका सुरीच्या साहाय्याने या ज्या कडा सुटल्यात त्याच्या कडेने असा पूर्ण ही सुरी अशी घालून घ्यायची आहे. हा केक आपल्याला पातेल्यातून काढून घ्यायचा आहे. हे ताट असतं याच्यावर मी उपडं घालून हा असा ह्याच्यातून काढून घेते. इथे तुम्ही पाहू शकता असा हा पारंपरिक हेल्थी केक आपला तयार झाला आहे. अशा प्रकारे तुम्ही हेल्थी केक नक्की करा आणि मुलांना खायला द्या. या चॅनलवर तुम्हाला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सुरीला असे थोडे तूप लावून आपल्याला हा केक आता कट करायचा आहे. असा हा पारंपरिक केक तुम्ही मी दिलेल्या प्रमाणानुसार नक्की करून पहा, म्हणजे तुम्ही केलेला केक सुद्धा असा हा छानपैकी तयार होईल. इथे तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर हा केक असा पातेल्यातून अलगद अगदी निघालेला आहे आणि हा कापून सुद्धा अगदी सहज होतोय. आपला हा असा पारंपरिक केक तयार आहे. या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंटद्वारे सांगा की हा पारंपरिक केक तुम्हाला कसा वाटला. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.